वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहे वेद बातमीचा. सर्वसामान्यांच्या आशीर्वादामुळेच मला पक्षाची उमेदवारी. अक्षय कर्डिले. कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. राहुरी नगरपाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून युवा नेते अक्षय कर्डिले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिकांच्या आशीर्वादामुळेच पक्षानं आपल्यावर विश्वास दाखवला असल्याचे प्रतिपादन अक्षय कर्डिले यांनी केले. ते म्हणाले की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी अनेक वर्ष परिश्रम घेऊन कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. त्यांच्या आशीर्वादामुळेच आज मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे आहेत. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषणेची कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर भाजपाकडून अक्षय कर्डिले यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच राहुरी येथील स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अमोल भनगडे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पक्षानं योग्य निर्णय घेतल्याचं सांगितले. आगामी निवडणुकीत अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास प्रकाश पारख, रवींद्र म्हसे, राजेंद्र दरक, गणेश खैरे, सतीश फुलसौंदर, सचिन मेहत्रे, राजेंद्र गोपाळे, युवराज गाडे, किशोर येवले, उमेश शेळके, कुलदीप पवार, दीपक वाबळे, सुभाष गायकवाड, सुनील पवार, शिवाजी डौले, अण्णासाहेब बाचकर, प्रतीक बोबडे, नयन शिंगी, कांतीलाल जगधने, अक्षय भुजाडी आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. वेद बातमीचासाठी संपादक राजेंद्र उंडे व जलिंदर ढोकणे, राहुरी. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला सकाळी उमेदवारी जाहीर झाली आणि मी ते पत्र पाहिलं. ते पत्र पाहिल्यावर मला आपल्या सर्वांचे नेते, माझे वडील आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांची आठवण झाली. त्या नावामध्ये मला त्यांचं रूप दिसलं. आज ते आपल्या सर्वांसोबत नाहीयेत. माझ्या राजकीय प्रवासाला मी सुरुवात करतोय. आज मी ज्या फोनची, ज्या शुभेच्छाची वाट पाहतोय तो फोन मला कधी येऊ शकत नाही. पण आज जे काही घडतंय हे सगळं त्यांच्या आशीर्वादामुळे घडतंय. आज खरं म्हणजे मला जबाबदारी फार मोठी भेटली, पण फार दुःख आहे की या प्रसंगामध्ये माझे वडील माझ्या सोबत नाहीये. उद्या अनेक गोष्टी मिळतील, पण मात्र प्रत्येक गोष्टीत मला माझं मन दुःखीच राहील, कारण की माझे वडील माझ्या सोबत या प्रवासामध्ये नाहीत. आज ते असते तर त्यांना एक वेगळा आनंद झाला असता आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून मला वेगळा अभिमान वाटला असता. पण त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून खरं म्हणजे मला ही संधी मिळालेली आहे. त्यांनी गेल्या 30-35 वर्षापासून रात्रंदिवस एक केला. स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही घेतली. रक्ताचं पाणी करून एक एक माणूस जोडून हा मोठा परिवार तयार झालाय आणि हाच परिवार माझ्यासोबत गेल्या 5 महिन्यापासून साहेब नाहीत, पण साहेबांच्या रूपाने हा परिवार माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे. म्हणून हे प्रत्येक पाऊल मी उचलू शकतो. भारतीय जनता पार्टीने मोठी संधी मला दिलेली आहे. मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजय दादा विखे पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख रवींद्रजी चव्हाण साहेब, मंत्री आदरणीय यांचं माझ्यावर प्रेम आहे बावनकुळे साहेब, आपल्या नेत्या पंकजाताई मुंडे, प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, तसेच मोनिकाताई राजाळे, विक्रमजी पाचपुते व जिल्हा अध्यक्ष दिलीपराव बालसिंग व सर्वच भारतीय जनता पार्टीचे तळागाळातल्यापासून तो वरपर्यंत सर्वांनीच मला मोठा आशीर्वाद रूपी ही संधी दिलेली आहे. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.